नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024चे वेरी IMP प्रश्न आपण बघणार आहोत। तर चला बघूया, एक भाग झालेला आहे, त्यामध्ये कमीत कमी 25 प्रश्न तरी त्या व्हिडिओमध्ये आहेत। वेरी IMP आहेत, एकदा रिवाइज करून घ्या। भाग 1 आहे तो बघून घ्या। तुम्हाला सर्व म्हणजे MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी एक्झाम असो किंवा सरळ सेवेच्या एक्झाम, त्या सगळ्याच एक्झामला प्रश्न उपयोगी ठरू शकतात। चला आपण बघूया। पहिला यामध्ये म्हणजे 26व्या क्रमांकाचा आहे, पण या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्नच आहे, 16व्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 16व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023ला झाली। त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अरविंद पनगटिया हे आहेत। कोणत्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष? हा नवीन करंटमध्ये आहे। 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आता? डॉक्टर अरविंद पनगटिया आणि सचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आहेत। त्यानंतर बघा, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी केव्हापासून लागू होतील? तर 1 एप्रिल 2026 पासून 16व्या वित्त आयोगाने दिलेल्या शिफारशी त्या लागू होणार आहेत। त्यानंतरचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य कोण आहेत? अर्धवेळ सदस्य विचारलेला आहे। सौम्या कांती घोष ह्या 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य आहेत। तर पूर्णवेळ सदस्य कोण? तर अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मेन्थू आणि निरंजन राज अध्यक्ष हे पूर्णवेळ सदस्य आहेत। त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे? 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे? तर 2026 पासून तर 2030-31 पर्यंत, 2026-27 पासून 30-31 पर्यंत कार्यकाळ आहे। 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ 2026-27 पासून 2030-31 पर्यंत आहे। वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर 280 या कलमामध्ये आहे। राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी वित्त आयोगाचे म्हणजे वित्त आयोग नव्याने निर्माण केला जात असते। त्यामध्ये रचना बघा, एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात। त्यानंतर नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर अरविंद पनगडिया। त्यांचा कार्यकाळ 2015 ते 2017 पर्यंत होता। त्यानंतरचा प्रश्न, फॉर्म्युला 1 कारसाठी इंधन उत्पादन करणारी रिकामी जागा ही पहिली भारतीय कंपनी ठरली, तर ते इंडियन ऑइल ही आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या कोर लोडिंगचा प्रारंभ कोणत्या राज्यामध्ये झाला? तर तामिळनाडूमध्ये, कल्पकम या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, काकरापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे, सुरत या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न बघा, जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक 15 ते 19 जानेवारी 2024 रोजी दावोस, स्वित्झर्लंड येथे झाली। या बैठकीची थीम काय होती? तर विश्वाची पुनर्बांधणी रेपुडिंग ट्रूथ्स ही होती। त्यानंतर तरुण प्रौढांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधी आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा केला। या साक्षरता सप्ताहाची थीम काय होती? तर बघा, मेक राईट स्टार बिकम फायनली स्मार्ट ही थीम होती। कशाची? तर आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हाचा? तर या ठिकाणी 2-3 प्रश्न होतात। केव्हाचा आर्थिक साक्षरता सप्ताह होता? तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या काळामध्ये। उद्देश काय होता? तर तरुण प्रौढांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे हा होता। त्यानंतरचा प्रश्न, जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्था उतरत्या क्रमाने लावा। हा कंबाईन 2024 चे ग्रुप बी ची एक्झाम झाली, त्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न आलेला होता। तर बघा, त्यामध्ये पहिला क्रमांक येते अमेरिका, दुसरा चीन, तिसरी जर्मनी, चौथी 5वी आणि 5व्या क्रमांकावर आहे भारत। अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत असं 5 ह्या अर्थव्यवस्था उतरत्या क्रमाने दिलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघूया, देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये नवकल्पना वाढवणे, स्टार्टअपला चालना देणे आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने स्टार्टअप इंडियाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर 16 जानेवारी 2016ला। आणि 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जात असते। त्यानंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने सध्या किती चलनांना कायदेशीर चलन म्हणून
मान्यता दिली? कोणी? संयुक्त राष्ट्राने. तर 180 चलन आहेत त्यांना कायदेशीर मान्यता देण्यात आली संयुक्त राष्ट्राद्वारे. त्यानंतरचा प्रश्न, फोर्सच्या अहवालानुसार सर्वात शक्तिशाली चलन कोणत्या देशाचे आहे? तर कुवेत देशाचे चलन आहे आणि ते चलन कोणते आहे? दिनार हे चलन आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बहरीनी दिनार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर रियाल आहे. युरो 9व्या तर अमेरिकन डॉलर हे 10व्या स्थानावर आहे. त्यानंतरचा प्रश्न, सर्वाधिक बाजार मूल्य असणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी. सर्वाधिक बाजार मूल्य असणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी तर भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 4 शहरासाठी आर्थिक परिवर्तनाची योजना नीती आयोगाने तयार केलेली आहे. ते शहर कोणते आहे? तर बघा ते शहर आहेत आर्थिक परिवर्तनाची योजना कोणी तयार केली? नीती आयोगाने. कोणत्या? 4 शहरांमध्ये. तर ते कोणते 4 शहरे आहेत? तर मुंबई, सुरत, वाराणसी आणि विशाखापट्टणम या 4 शहरामध्ये आर्थिक परिवर्तनाची योजना नीती आयोगाने तयार केली आहे. त्यानंतरचा प्रश्न, नीती आयोग कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था $30 ट्रिलियन पर्यंत विकसित करण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे? तर 2047 पर्यंत. त्यानंतरचा प्रश्न, भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2023 जाहीर करणारी संस्था कोणती? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था आहे. 180 देशाच्या यादीत भारत 39 गुणांकासह किती? 93व्या स्थानावर आहे. भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2023 जाहीर करणारी संस्था कोणती आहे? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. तर 180 देशाच्या यादीमध्ये भारत किती? 93व्या स्थानावर आहे आणि भारताला किती गुण मिळाले? तर 39 गुण मिळाले. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय नीती आयोगाने 12 निकषावर आधारित बहुआयामी गरिबी निर्देशांक तयार केलेले आहे. तर 2022-23 मध्ये हे प्रमाण किती होते? तर 2022-23 मध्ये हे प्रमाण 11.28% होते. 2005-06 मध्ये ते 55.34% होते. त्यानंतरचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात 2016 साली झालेली असून स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केव्हा झाली? तर 2016ला झाली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जारी करते हे स्वच्छ सर्वेक्षण निर्देशांक जे आहे तर ते कोणाद्वारे जारी करण्यात येते? तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे. स्वच्छ सर्वेक्षण 2023ची थीम काय आहे? तर ती थीम काय आहे? वॉश टू वेल्थ 2023ची थीम आहे. 2023ची थीम कोणती आहे? स्वच्छ सर्वेक्षणाची वॉश टू वेल्थ. आणि 2024ची थीम आहे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. हे 2024ची थीम आहे. त्यानंतरचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024 नुसार कोणते शहर सलग 7व्यांदा अव्वल स्थानी पटकावले आहे? तर इंदोर हा शहर आहे सलग 7व्यांदा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024 म्हणजे सलग 7 वेळेस त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर पहिल्या 10 शहरामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई हे 3ऱ्या क्रमांकावर तर पुणे हे 10व्या क्रमांकावर आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये सासवड देशात पहिले आहे. तर लोणावळा हे 3ऱ्या स्थानी आहे. हे आपल्या महाराष्ट्रातीलच आहे. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024 नुसार पहिले स्वच्छ शहर कोणते राज्य ठरलेले आहे? तर बघा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024 नुसार पहिले सर्वात स्वच्छ राज्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा छत्तीसगड आहे. त्यानंतरचा प्रश्न, 31 जानेवारी 2024 रोजी रामसर यादीमध्ये भारतातील आणखी 5 क्षेत्राचा समावेश करण्यात आला. ते कोणते? तर ते 5 क्षेत्र कोणते आहेत जे रामसर यादीमध्ये आत्ता 31 जानेवारी 2024ला समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर बघा तर ते आहेत मागडी केरे संवर्धन राष्ट्रीय क्षेत्र कर्नाटकमधील. त्यानंतर आहे अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटकमधीलच आहे. त्यानंतर आहे अघनाशिनी खाडी कर्नाटकमधील. त्यानंतर कराईवेत्ती पक्षी अभयारण्य तामिळनाडूमधील आणि लांगऊड सोला अभयारण्य तामिळनाडूमधील हे आहेत जे रामसर यादीमध्ये समाविष्ट करणारे 5 क्षेत्र आहेत जे 2024ला समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र कोणते आहेत? तर लोणार सरोवर बुलढाण्यातील आणि नांदूर मधमेश्वर नाशिक, ठाणे खाडी ठाण्यातील हे काय आहे? महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र आहेत. त्यानंतर सर्वात मोठे रामसर क्षेत्र कोणते आहे? तर सुंदरबन वेटलँड हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे रामसर क्षेत्र
आहे. तर सर्वात लहान रामसर क्षेत्र कोणते आहे? तर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेशमधील. सर्वात जुने रामसर क्षेत्र चिल्का सरोवर, केवलादेवी घाना राष्ट्रीय उद्यान हे सर्वात जुने काय तर रामसर क्षेत्र कोणते आहे? चिल्का सरोवर आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान 1981 ते समाविष्ट करण्यात आले होते. तर सर्वात लहान कोणते? तर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेशमधील आहे, जे सर्वात लहान रामसर क्षेत्र आहे. भारतात सध्या किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर 42 जागतिक वारसा स्थळे सध्या आहेत. 34 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि 1 मिश्र क्षेत्र आहे. आणि महाराष्ट्रातील 6 जागतिक वारसा स्थळे असून 5 सांस्कृतिक आणि 1 नैसर्गिक स्थळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी धोरण जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिला शहर विशिष्ट झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? भारतातील पहिला शहर आहे जो नागपूर आहे. त्यानंतरचा प्रश्न, 24 जानेवारी 2024 रोजी पंचायत राज संस्थांचे वित्त या शीर्षकाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 24 जानेवारी 2024 रोजी पंचायत राज संस्थेचे वित्त असा शीर्षकाचा अहवाल जारी केलेला आहे. तर कोणी? RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. आणि 24 जानेवारी हा काय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जात असतो. हिमबिबट्या ही जगातील सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजे हिमबिबट्याची जगात सर्वात जास्त संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर चीन देशामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, आसाम राज्य सरकारने 13 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या फळाला राज्य फळाचा दर्जा देण्याचा निर्णय केला? तर काजी नेमू हे त्या राज्यातील फळ आहे. आसाम राज्यातील, त्याला राज्य फळाचा दर्जा देण्यात आलेला आहे आत्ता 2024ला. त्यानंतरचा प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी एकूण किती किल्ल्याचे 2024-25साठी भारताने मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नामांकन केलेले आहे? तर 12. त्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत ते आपण वाचून घेऊ. जसं रायगडमधील शिवनेरी, पुण्यातील खांदेरी, रायगडमधील सालेर, नाशिकमधील लोहगड, पुण्यातील राजगड, पुण्यातील प्रतापगड, साताऱ्यामधील कोल्हापूरमधील पन्हाळा, त्यानंतर सिंधुदुर्गमध्येच आहे, सुवर्णदुर्ग जो रत्नागिरीमध्ये आहे, विजयदुर्ग जो सिंधुदुर्गमध्ये आहे आणि जिजी जो तामिळनाडूमधील हे जे 12 किल्ले आहेत ज्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये मिळवण्यासाठी मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नामांकन करण्यात आलेले आहे. हे 12 किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरच्या हे प्रश्न भूगोलमध्ये पण आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल कंबाईन वगैरेला विचारला जातो. त्यामध्ये जोडा लावाला वगैरे विचारल्या जाऊ शकतात. एका बाजूला किल्ले आणि एका साईडला जिल्हे असं दिले जातात. जसं शिवनेरी कुठं? पुण्यामध्ये आहे, खांदेरी रायगडमध्ये, साल्हेर नाशिकला, लोहगड पुणेला, राजगड पुणे, प्रतापगड सातारा, पन्हाळा कोल्हापूरला, सिंधुदुर्गला आणि सुवर्णदुर्ग रत्नागिरीला आणि विजयदुर्ग हा सिंधुदुर्गला आहे. लक्षात ठेवायच्या बरोबर. त्यानंतरचा प्रश्न, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर हरियाणातील हिसार या ठिकाणी हा प्रकल्प स्टेनलेस स्टील उद्योगासाठी जगातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लॅंट असेल आणि छतावर आणि तरंगत्या सोलरसह जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असेल. सिंद्री खत प्रकल्प कोठे आहे? तर सिंद्री जो झारखंडमधील धनबाद या ठिकाणी आहे जो सिंद्री खत प्रकल्प. त्यानंतरचा प्रश्न, HURL खत प्रकल्प कोठे आहे? तर बैरोनी बिहारमधील बैरोनी आहे. HURL हिंदुस्तान उर्वरक अँड रसायन लिमिटेड त्याचं पूर्ण रूप. त्यानंतर भारत आणि परदेशात जखमी, शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणारा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनचा कोणता एक छत्री उपक्रम आहे? तर वनतारा कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करावर कारवाई करण्यासाठी भारतासह 5 देश एकत्र आले. ते कोणते होते? तर भारत, बांगलादेश, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया हे 5 देश आहेत जे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करावर कारवाई करण्यासाठी
एकत्र आलेले आहेत. त्यानंतर सुनाबेड वन्यजीव अभयारण्य, सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यामध्ये. गांधीसागर अभयारण्य हे मध्य प्रदेशामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय चिलका पक्षी महोत्सव पार पडला. चिलिका हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिशामध्ये. चिलिका सरोवराच्या काठावर असलेले 2 अभयारण्ये कोणते? तर नलाबाना आणि मंगलाजोडी हे 2 अभयारण्ये आहे जे चिलिका सरोवराच्या काठावर आहे. त्यानंतर कोणत्या अभयारण्याला आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते? तर मंगलाजोडी अभयारण्य जे ओडिशामध्ये आहे चिलिका सरोवराच्या काठावर त्याला येते तर याला आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 1 जानेवारी 2024 रोजी मादागास्करमध्ये आले होते. तर अल्बोरा नावाचे चक्रीवादळ होते. त्यानंतर कोणत्या देशाने हिमबिबट्याला आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून अधिकृतपणे घोषित केलेले आहे? ते किर्गिझिस्तान हे देश आहे जे हिमबिबट्याला आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देश कोणता आहे? तर जापान आहे. त्यानंतरचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वृक्ष जन्मफळ कोणते आहे? तर फणस हे आहे फळ आहे जगातील सर्वात मोठे फणस. त्यानंतर इंडोनेशियाच्या कोणत्या बेटाला 9 जानेवारी 2024 रोजी 6.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला? तर इंडोनेशियातील तालोद या बेटाला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला 2024 मध्ये मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेले आहे? तर कार्बो वर्दे या देशाला 2024 मध्ये मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आले. प्राया राजधानी पोर्तुगीज ही अधिकृत भाषा आहे कशाची कोणाची? काबो वर्दे यांची प्राया ही राजधानी आहे आणि पोर्तुगीज ही अधिकृत भाषा आहे कार्बो वर्दे या देशाची. त्यानंतर आपल्या नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता? तर कॅमेरून हा देश आहे ज्याने आपल्या नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मलेरियाची लस समाविष्ट करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे दिलेले आहे मलेरियाच्या लसीचं नाव आहे मॅक्स्क्युरिक्स हे मलेरियाची लस आहे. त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा हे एकीकृत द्विभाषिक व्यासपीठ असून सरकारच्या विकास आणि नागरिकांच्या कल्याणाबाबतच्या उपाययोजनांवरील व्हिडिओ मालिका प्रदर्शित करते. तर नेव्हिगेट भारत तर नॅशनल व्हिडिओ गेटवे ऑफ भारत हे त्याचं पूर्ण रूप आहे. न्यू मीडियाद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे त्यांचे शाखा आहे त्याद्वारे हे तयार करण्यात आले. नेव्हिगेट भारत पोर्टल हे काय आहे? तर एकीकृत द्विभाषिक व्यासपीठ आहे. नेव्हिगेट भारत पोर्टल. त्यानंतरचा म्हणजे झालं एवढेच प्रश्न होते. पुढचे अजून प्रश्न तयार करायचे आहे ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.